आपल्याला आपल्या लाईफमध्ये अत्यंत उपयोगी पडणारे असे काही स्मार्ट हॅक्स आजच्या व्हिडिओमध्ये आहेत जे तुमची रोजची कामं नक्कीच सोपे करतील. तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता रिपब्लिक डे आलेला आहे, तर आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात पहिल्या हॅकने म्हणजे आपल्या पांढऱ्या कपड्यांपासून करणार आहोत. तेव्हा आपले पांढरे कपडे अतिशय पांढरे असावे, त्याच्यावरती पिवळटपणा नसावा, डाग नसावे, एकदम पांढरे शुभ्र दिसावेत असं आपल्याला वाटतं. तर मग असे कपडे एकदम पांढरे शुभ्र करण्यासाठी आपण ते कशा पद्धतीने धुवायचे आहेत ते आपण पाहणार आहोत. तेव्हा हे कपडे धुण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला थोडंसं गरम पाणी लागणार आहे. म्हणजे थंड पाणी तर अजिबात वापरायचं नाही. कोमट ते गरम पाणी वापरायचंय. आता हे मी गरम पाणी घेतले, थोड्याशा वाफा याच्यातून निघतायत. तर या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं डिटर्जंट टाकायचंय. आता मला एकच ड्रेस धुवायचा आहे, त्यामुळे मी अर्धा चमचा डिटर्जंट टाकलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला आपला खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि यामध्ये अगदी अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे आपल्याला. आता सायट्रिक ॲसिड म्हणजे अगदी साबुदाण्यासारखं असतं पहा, असं तुम्हाला माहिती असेल. तर हे अर्धा चमचा टाकायचे. सायट्रिक ॲसिड नसेल तर अगदी एक लिंबू पिळलं तरीही चालेल. आता पहा, इथे सायट्रिक ॲसिड टाकलं की एकदम त्याचा फेस असा झालेला आहे, म्हणजे ते रिएक्ट झालेलं आहे. तर आता हे पूर्ण आपल्याला सायट्रिक ॲसिड या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचंय. आता हे सायट्रिक ॲसिड पण आहे आणि गरम पाणी पण आहे, त्यामुळे मी एक चमचा घेतलाय ते मिक्स करण्यासाठी. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. हे पूर्ण विरघळलं पाहिजे बरं का सायट्रिक ॲसिड. आणि त्यानंतर आपले जे पांढरे कपडे आहेत ना, ते यामध्ये आपल्याला भिजवायचे. आता हे कपडे 2-3 तासासाठी आपल्याला भिजवायचे आहेत. जर तुमच्याकडे वेळ असला तर ओव्हरनाईट तुम्ही सोक करून ठेवले तरीही चालेल. जेवढा जास्त वेळ सोक होईल ना, तेवढे त्याच्यावरचे जे जिद्दी डाग असतात ना, ते निघून जातात. जर पिवळा झाला असेल तुमचा तो पांढरा कपडा, तर मी तर सजेस्ट करेन तुम्ही एक रात्रभर अशा पद्धतीने हे भिजवून ठेवा. तर पहा, आता मी इथे 2 ते 3 तासासाठी हा ड्रेस भिजवून ठेवणार आहे. आता व्यवस्थित भिजल्यानंतर पुढचं काम आपल्याला करायचंय, की या कपड्यांवरती जिथे डाग पडलेले आहेत ते शोधायचं आणि ते हातानेच आपल्याला घासायचं आहे. याला ब्रश वगैरे लावायची अजिबात गरज नाहीये. कपडे हे खराब होतात. त्यामुळे असे कुठे डाग पडले ते व्यवस्थित शोधून घ्यायचं आणि पाण्यात बुडवून थोडंसं हातानेच आपल्याला हे घासून घ्यायचं आहे. अगदी स्वच्छ निघतं. व्यवस्थित भिजल्यानंतर अजिबात ब्रशचीही गरज लागत नाही. नुसत्या हाताने जरी आपण घासलं ना अशा पद्धतीने, तरी सुद्धा हे कपडे स्वच्छ निघतात. आता व्यवस्थित घासून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला ओतून द्यायचे आणि पुन्हा 2 ते 3 पाण्यातून आपले हे पांढरे कपडे विसळून घ्यायचेत आणि ते सुकू द्यायचेत. आता मी छानपैकी हा ड्रेस विसळून घेतलाय आणि आता रात्रभर सुकवणार आहे. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट तर दिसतच असेल बिफोर आफ्टर. तर अशा पद्धतीने आपण पांढरे कपडे अतिशय छान पद्धतीने चमकवू शकतो. आता व्यवस्थित धुतल्यानंतर आपल्याला इस्त्री सुद्धा करायची आहे. तर इथे सुद्धा मी एक हॅक शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्या कपड्यांवरती पहा प्रिंट असते, रबर प्रिंट असते, एम्ब्रॉयडरी असते, स्टोन असते. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने डायरेक्ट इस्त्री कपड्यावर फिरवता येत नाही. मग त्यामुळे काय करायचं आपण, की त्याच्यावरती अशी अॅल्युमिनियम फॉइल ठेवायची आणि मग त्यावरती इस्त्री फिरवायची. म्हणजे जी प्रिंट असेल किंवा आपले काही स्टोन वगैरे असतील, हे अजिबात खराब होणार नाही आणि अशा पद्धतीने आपला ड्रेस सुद्धा खूप छानपैकी इस्त्री केला जाईल, त्याच्यावरची डिझाइन डिस्टर्ब न होता. तर आता हा एक हॅक आहे. किंवा आता पहा, आपल्याला कपड्याच्या अशा 2 साइड असतात, वरची साइड, खालची साइड. आता हा जो ड्रेस आहे याला वरचा पन्ना आहे, खालचा आहे. प्रत्येक वेळेस आपल्या ड्रेसला वरची खालची बाजू असते. तर दोन्ही वेळेस आपल्याला दोन्हीकडून इस्त्री करण्यापेक्षा आपण या दोन्ही साइड्सच्या मध्ये जर अशा पद्धतीने अॅल्युमिनियम फॉइल ठेवली आणि त्याच्यावरून इस्त्री केली ना, तर पहा दोन्ही साइड्स आपल्या एका वेळी अगदी व्यवस्थित छानपैकी इस्त्री करून होतात. म्हणजे आपल्याला 2-2 वेळा इस्त्री फिरवायची अजिबात गरज वाटत नाही. एकाच गो मध्ये आपण व्यवस्थित दोन्ही साइड इस्त्री करू शकतो. तर आता हा हॅक आहे ना, आपला तुमचे जर कॉटनचे कपडे असतील ना, तर त्याच्यावरती जास्त उपयोगाचा ठरतो. इतर कपडे सुद्धा आपण अशा पद्धतीने इस्त्री करू शकतो, पण तुमचे जर कॉटनचे असतील तर ते या पद्धतीने अगदी छान कडक इस्त्री होतात. रिसेंटली मी गुजरातच्या ट्रिपवरून आले, पण आल्यानंतर मला असं जाणवलं की आधीच ड्राय असलेली माझी स्किन अजूनच ड्राय झाली आहे आणि त्यामुळे मग इरिटेशन, इचिंग किंवा रॅशेस असे प्रॉब्लेम जाणवू लागले होते. त्यामुळे मी आता अशा एका प्रोडक्टच्या शोधात होते जे स्किन क्लीन तर करेलच, शिवाय
एकदम सौम्य, हायड्रेटिंग आणि सूदिंग असेल, माझ्या खास करून सेन्सिटिव्ह स्किनसाठी. तर असंही मामाअर्थचे मी सगळे प्रोडक्ट ट्राय करते. मग यावेळी ठरवलं या सगळ्या प्रॉब्लेम्ससाठी आपण मामाअर्थचाच ॲलो जंटल फेस वॉश ट्राय करावा. आता हाच फेस वॉश का? तर यामध्ये ॲलोवेरा आहे जो त्वचा सॉफ्ट करतो आणि आपलं इरिटेशन कमी होतं. ग्लिसरीन आहे जे मॉइश्चर लॉक करते, अल्सो ॲड्स इन अ बॅरियर रिपेअर. त्यामुळे हा फेस वॉश स्किन क्लीनर तर आहेच, शिवाय त्याचबरोबर त्वचा मॉइश्चराइज सुद्धा करतो. आणि हा फेस वॉश फ्री ऑफ ॲलर्जन्स आहे, नॉन टॉक्सिक सुद्धा आहे, क्लिनिकली टेस्टेड असल्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनसाठी तर सुटेबल आहे. आणि या सगळ्यामुळे हा फेस वॉश एव्हरीडे यूज साठी अगदी योग्य आहे. आता हा फेस वॉश कसा खरेदी करायचा? तर तो तुम्हाला Amazon, नायका आणि फ्लिपकार्टवर मिळेलच, शिवाय तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा. आणि मामाअर्थच्या वेबसाईटवरून जर तुम्ही खरेदी करणार असाल तर माझा हा कोड वापरायला अजिबात विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणार आहे. मामाअर्थचे प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर तुमची प्रत्येक ऑर्डर ते त्यांच्या ट्री प्लांटेशनच्या वेबसाईट बरोबर लिंक करणार आहेत आणि 2025 पर्यंत 1 मिलियन झाडे ते लावणार आहेत. तर तर तुम्ही कुठून खरेदी केला हे नक्की कमेंट करा. आपला तिसरा हॅक आपले ओपन पॅकेट सील करण्यासंबंधीचा आहे. तर पहा, हे असे ओपन केलेले पॅकेट्स आपण अशा पद्धतीने थोडंसं रोल करून या बाइंडर क्लिप्सनं सील करत असतो. पण काय होतं, याच्या दोन्ही साईडला हे पॅकेट ओपन होतं आणि तिथून हवा आत जाऊन आपलं हे जे फूड आहे ते खराब होतं. तर हीच बाइंडर क्लिप आपण कशी लावायची? तर पहा, त्यासाठी आपल्याला या अशा आईस्क्रीम स्टिक्स लागणार आहेत आणि इथे जे डबल साइड टेप आहे तो मी घेतलाय. तुम्ही ग्लू वापरू शकता किंवा अगदी काहीच नाही वापरलं, जस्ट या क्लिप्स प्रेस केल्या तरीही चालेल. पण मी इथे डबल साइड टेप वापरणार आहे. तर पहा, हा डबल साइड टेपच्या 2 पट्ट्या मी काढल्यात आणि या आईस्क्रीम स्टिक्स वरती दोन्ही बाजूनी अगदी एकसारख्या इथे चिटकवून घेतलेल्या आहेत. आता याचा वरचा पेपर आपल्याला काढून टाकायचा आहे आणि या क्लिप्स कशा लावायच्या हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे जर जास्त मोठ्या क्लिप्स असतील तर वेल अँड गुड. माझ्याकडे जेवढ्या साईजच्या या आय स्टिक्स होत्या तेवढ्या साईजच्याच मी घेतलेल्या आहेत. तर पहा, आता याच्या वरती ही आपल्याला बाइंडर क्लिप अशी चिटकवून घ्यायची आहे. तर पहा, या क्लिप्स आपल्या व्यवस्थित या क्लिपला चिकटलेल्या आहेत. आता हा पॅकेट सील कसा करायचा? तर पहा, हे पहिल्यांदा आपल्याला अगदी व्यवस्थित माझ्याकडे जेवढ्या आईस्क्रीम स्टिक्सची साईज आहे ना, त्या साईजमध्ये मी हे फोल्ड करून घेणार आहे. तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही मोठा फोल्ड केला तरीही चालेल. तर फोल्ड केल्यानंतर वरून आपल्याला ही बाइंडर क्लिप अशा पद्धतीने लावायची. म्हणजे काय होईल? तर पहा, हे जे पॅकेट आहे आपलं, हे संपूर्ण वरती या आईस्क्रीम स्टिक्समुळं सील झालेलं आहे. आता हे अजिबात दोन्ही साइड्सनी ओपन होणार नाही आणि यामध्ये हवा सुद्धा जाणार नाही आणि आपलं फूड सुद्धा आतलं कंटॅमिनेट होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही पॅकेट सील करून नक्की पहा. आता आपला चौथा हॅक. तर दरवेळेस लसूण सोलताना आपण नेहमी वैतागतो आणि त्यासाठी वेगवेगळे हॅक सुद्धा वापरतो. तर त्यातलाच असा एक वेगळा हॅक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता हे लसणाचे कांदे मी घेतलेले आहेत आणि ते मी मायक्रोवेव्ह मध्ये गरम करणार आहे. तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह नसेल तर हे तुम्ही डायरेक्ट तव्यावर गरम केले तरीही चालतील. तर आता फक्त 15 ते 20 सेकंदांसाठी मी हे गरम केलेले आहेत आणि गरम केले कीच पहा, हे जे आपले कांदे आहेत ना ते असे फुललेले आहेत, म्हणजे त्याच्या ज्या आतल्या काड्या आहेत त्या अशा वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत. आणि असा गरम केलेला लसूण पहा सोलायला एकदम इझी पडतो. म्हणजे फक्त याच्या वरचा आता आपल्याला कव्हर काढायचंय, ते एकदम सुट्ट सुट्ट झालेलं आहे. फक्त आपल्याला ते असं ओपन करून घ्यायचं आहे. फक्त इथे एक याचा ड्रॉबॅक आहे की गरम केल्यामुळे हा आतला लसूण आहे ना तो थोडासा मऊ होतो. पण तुम्हाला जर याची पेस्ट बनवायची असेल, आलं लसूण पेस्ट किंवा लसूण खोबऱ्याचं वाटण बनवायचं असेल तर त्यासाठी अत्यंत उत्तम आहे. डायरेक्ट टाकायचं असेल तरीही काही हरकत नाही. फक्त थोडासा हा मऊ होतो लसूण, पण अगदी झटपट व्यवस्थित हा सोलून होतो. अशा पद्धतीने मी बऱ्याचदा लसूण सोलत असते आणि तो अगदी अगदी आपल्याकडे 5-6 कांदे जरी असले ना तरी सुद्धा ते 5 मिनिटात सोलून होतात. तर पहा, अशा पद्धतीने हा सगळा लसूण मी सोलून घेतलेला आहे आणि व्यवस्थित तो सोलून सुद्धा झालेला आहे. भरपूर सारा लसूण मी एकदम असा सोललेला आहे. पाचवा हॅक आपल्या ज्वेलरी संबंधीचा. खूप सारी ज्वेलरी आपल्याकडे असते पण ती जर ऑर्गनाइज्ड नसेल तर वेळेवर सापडतही नाही आणि खराब होते. तर त्यासाठी आपण असा सेक्शन्ड बॉक्स वापरायचा आहे. आता हा जो माझा बॉक्स आहे त्याच्यामध्ये जे सेक्शन्स आहेत ते मोठे मोठे आहेत, त्यामुळे
ज्वेलरी एकदम अशी टाईट बसत नाही, थोडीशी रिकामी जागा राहते त्यामुळे आणि अशी व्यवस्थित आपण ती ठेवू शकतो. तर पहा मी प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी ठेवली आहे. पहिल्यांदा इथे कानातले ठेवलेत, नंतर माझे जे मोठे-मोठे मंगळसूत्र आहेत ते ठेवलेत. एका साइडला मी अशी गोल्ड कलरची ज्वेलरी ठेवलेली आहे. गोल्डची नाहीये, गोल्ड कलर म्हटलंय मी, तर ती ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने जर आपण स्टोअर केली ना, तर ती एकदम छानशी सुट्टी-सुट्टी राहते आणि त्याच्यावरचं जे ग्लेझिंग आहे ते सुद्धा निघत नाही आणि प्रत्येक प्रकार असा वेगळा-वेगळा आपल्याला ठेवता येतो. जसं की गजरा आहे, पुन्हा हे मोठे नेकलेसेस आहेत, मोत्याचे नेकलेस आहेत, हे सगळं मी वेगळं ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीचे बॉक्स आपल्याला ऑनलाईन सुद्धा मिळतात किंवा लोकल शॉपमध्ये सुद्धा मिळतात. मी ऑनलाईनची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर असे बॉक्स तुम्ही तुमच्या ज्वेलरीसाठी नक्की ठेवा, म्हणजे ही ज्वेलरी तुम्हाला अगदी वर्षानुवर्षे वापरता येईल. आता आपला 6वा हॅक. तुम्ही सुद्धा जर माझ्यासारखा असा स्पेक वापरत असाल, तर पहा आपल्याकडे स्पेक बॉक्स हे खूप सारे जमा होतात. म्हणजे वर्षाला एक तरी आपण स्पेक बदलतो आणि त्यामुळे असे बॉक्सेस खूप जमा होतात. तर हे बॉक्सेस आपण खूप वेगवेगळ्या कामांसाठी वापरू शकतो. तर आता याचं बॉक्सचा मी काही DIY वगैरे केलेलं नाहीये, पण तुम्ही हे बॉक्स छानपैकी डेकोरेट सुद्धा करू शकता बरं का. तर मी याच्यामध्ये काय स्टोअर करते, तर आपल्याकडे जी चिल्लर असते, जी बाजारात जाताना आपल्याला सारखी लागते आणि ऐनवेळेस सापडत नाही, अशी चिल्लर मी एका बॉक्समध्ये ठेवलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सेल. सेल सुद्धा नेहमी गहाळ होतात, इकडे-तिकडे पडतात. तर हे माझे रिचार्जेबल सेल आहेत. ते सेल मी एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्ही हे स्पेक बॉक्स अत्यंत सुंदर DIY करून वापरू शकता. तर असे असतील तुमच्याकडे तर नक्की तुम्ही ते वापरा. आपली शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा एका नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, मामाअर्थचा फेस वॉश खरेदी करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जरूर चेकआउट करा.